संस्था चालक विनय म्हणून त्यांच्या फ्लॅटमध्ये तो होता आणि त्या फ्लॅटमध्ये तो राहून पळून गेला आणि रोजरीचा मालक विनयचा ड्रायव्हर त्याला घेऊन तो कुठं सोडला असा खबर होता. त्याची चित्रफित काल मी माझ्याकडे आले म्हणून माझ्याकडून थोडा तरी गेले. तर माझं म्हणण्याचा उद्देश असा आहे की याच्यामध्ये एक ललित पाटील नाही तर हजारो ललित पाटील आणि न्याय देणार नाही तर आम्ही कालच रिटायर्ड जज असतील, मिलिटरी हॉस्पिटलचे दवाखान्याचे अधीक्षक असतील अशा लोकांची कमिटी नेमून ही कमिटी मार्फत चौकशी करावी आणि ही चौकशी केल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे. आणि यात सत्य आहे की याच्यामध्ये सगळ्यांचे भ्रष्टाचारामध्ये हात भरभटले. 9 महिन्यामध्ये कुठले उपचार केले, काय केले, रजिस्टर काय आहे, कोण डॉक्टर बघतायत, कोण बघत आहेत, याची कुठली माहिती आम्ही आमदार म्हणून बी आम्हाला दिली नाही, प्रशासनाला दिली नाही आणि कोणालाच देत नाही. कारण हे लपून ठेवतात त्याचाच अर्थ की हे गुन्हेगार आहेत आणि यांच्यावर कडक कारवाई करावी. पोलीस तपास चालू आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि आता सध्या असलेले मंत्री ज्यांचा महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांमध्ये वर्चस्व आहे, गुन्हेगारांमध्ये वावर आहे, त्यांचंही ह्याच्यामध्ये तुम्हाला थोड्या दिवसामध्ये हात दिसेल. कारण त्यांची जे आज पोलीस तपासामध्ये काय माहिती येते पण ते पोलिसांच्या बाहेर यायला वेळ लागतोय. पण पोलिसांनी ताबडतोब जर अशा काय आपलं मंत्र्यांचा जर त्याच्यामध्ये हात असेल तर त्याचंही सगळ्यांना त्यांचं निदर्शन आणलं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. आणि हा विषय फक्त काय ललित पाटील बोलता नाही की आम्ही आमच्या मुलाबाळांना बोलता नाही की महाराष्ट्रातली या भारतातली लहान लहान मुलं 18, 19, 20 वर्षाची मुलं आहेत आणि ह्यांच्यावर जो परिणाम होतो, यांचं जे आयुष्य उद्ध्वस्त होतं आहे आणि यांचं आयुष्य उद्ध्वस्त होताना आपल्याला डोळ्या डोळ्याने बघणं योग्य नाही. आणि आपण भारतीय नागरिक म्हणून आपणही सहन केलं नाही पाहिजे. म्हणून आम्ही आज त्यांची चौकशी झाली पाहिजे आणि ही चौकशी इतकी प्रचंड प्रमाणात वेगाने झाली पाहिजे. आणि ही ज्या चौकशीचा फास आहे हा एकदम धूळफेक आहे. तर वेळेत त्यांनी जर याचं नियोजन नाही केलं तर पुणेकर जनता यांना उत्तर देईल. त्यानंतर या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये माझ्यासमोर काँग्रेसचे आमदार श्री रवींद्र धंगेकरजी उपस्थित आहेत. संयुक्त पत्रकार परिषद यासाठी आम्ही आज आयोजित केली की बऱ्याच गोष्टींचा पाठपुरावा आम्ही आमच्या परीने वेगवेगळ्या पद्धतीने करत आहोत. परंतु एकत्रितपणे हा प्रश्न राजकीय मुद्दा न करता, फक्त राजकारणासाठी न करता, एकूण सामाजिक आरोग्य राखण्यासाठी म्हणून आम्ही एकत्रितपणे हा प्रश्न लढण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून संयुक्त पत्रकार परिषद मी जसं आधीही म्हटलं की काही प्रश्न आम्ही उपस्थित केलेले होते, ज्या प्रश्नांमध्ये एक तर 9 महिन्यापासून ललित पाटील जिथे ॲडमिट आहे तिथे त्याच्यावरची ट्रीटमेंट काय आहे ती संजय ठाकूर यांनी अजूनही आम्हाला सांगितलेली नाही. ती ट्रीटमेंट आम्हाला काय नेमकी ती कळली पाहिजे, ती माहिती त्यांनी दिली पाहिजे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्याच्या गृहमंत्र्यांना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे. आम्हालाही थोडाफार कायदा कळतो, कुठली माहिती गोपनीय असावी आणि कुठली माहिती उघड करावी याचे जे ताळेबंद आहे त्यामध्ये भारतीय गोपनीयतेच्या कायद्यानुसार फक्त आणि फक्त परराष्ट्र विभाग आणि संरक्षण विभाग याच्याशी संबंधित माहिती डिस्क्लोज करता येत नाही. आम्ही तुम्हाला ललित पाटील प्रकरणातला तपास कुठपर्यंत आला याची माहिती उघड करा म्हणत नाही आहोत. आम्ही तुम्हाला ललित पाटलांवरती उपचार काय चालू होते आणि कोणत्या डॉक्टराकरवी होते हे माहीत असलं पाहिजे. ही पहिली मागणी आम्ही केली होती. मी दादा भुसे यांचं नाव घेतलं तेव्हा बऱ्याच लोकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. मी आजही ठामपणे सांगते, जर नाशिकच्या पालकमंत्र्यांना एक छोटंसं घर घ्यायचं असेल तरी सुद्धा आपल्याला अनेक परवानग्या, अनेक प्रकारची कागदपत्र जमा करावी लागतात. 200-300 कोटीचा कारखाना जिथे उभा राहतो तिथे किती इन्फ्रास्ट्रक्चर, जागा पर्चेसिंग, अनेक गोष्टी असतील. या सगळ्या गोष्टी होण्यासाठी अर्थात पोलीस प्रशासन आणि इतर प्रशासकीय संबंधित खाती हे स्मूथली मदत केल्याशिवाय ही गोष्ट शक्य होत नाही. त्यामुळे आम्ही पालकमंत्र्यांना होय
ठामपणे जबाबदार धरतो आणि पालकमंत्री या सगळ्या प्रकरणात काय करत होते, त्यामुळे पालकमंत्र्यांनी खरंच या पदावर राहावे का? अर्थात भाजपच्या आक्रस्ताळ्या बायका ज्या पद्धतीने बोलतात, आम्हाला ती भाषा वापरायची नाही. आम्ही आमचा मुद्दा शांतपणे आणि संयमाने पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय की अशा परिस्थितीत अशा बेजबाबदार पालकमंत्र्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार आहे का? पालकमंत्री जेव्हा म्हणतात की माझी वाटेल ती चौकशी करा, किंवा मंत्री सध्याचे म्हणतात की माझी वाटेल ती चौकशी करा, स्वतः दादा भुसे म्हणतात चौकशी करा, परंतु मंत्री पदावर एखादी व्यक्ती असताना ती चौकशी निष्पक्ष होऊ शकते का? तर ती होऊ शकत नाही. कारण तुम्ही मग अनेक लोकांना, अनेक यंत्रणांना प्रभावित करू शकता. आपण मागेही पाहिलं, संजय राठोड प्रकरणामध्ये जर पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी जर पूर्ण करायची असेल तर आधी मंत्रिपदावरून माणूस पायउतार झाला पाहिजे, ही मागणी होती. आम्ही त्याच पद्धतीने म्हणतोय की दादा भुसे यांना मंत्रिपदावरून आधी बाजूला करावे लागेल आणि मग गोष्टी पुढे आणाव्या लागतील. पण याचा अर्थ फक्त दादा भुसे हे एकच नाव आहे का मध्ये? तर आम्हाला तसे अजिबात वाटत नाही. निश्चितपणे याच्यात अजून 1 ते 2 मंत्र्यांची नावे आहेत. यथावकाश तीही पुढे आणली जातील. यामध्ये आमदारांचं नाव आहे आणि यामध्ये काही संघटनात्मक राजकीय पक्षांच्या, सरकार पक्षातल्या संघटनात्मक पदाधिकाऱ्यांचा सुद्धा संबंध आहे. या लोकांच्या दुबईला कुठे पार्ट्या झाल्या, कशा पार्ट्या झाल्या, त्या पार्ट्या ललित पाटीलने कशा ऑर्गनाईज केल्या, या पार्ट्यांमध्ये इथून हे सगळे लोक दुबईला कसे गेले, याही गोष्टी यथावकाश बाहेर येते. पण तुर्तास जर आम्हीच सगळं देणार असू तर मग गृहमंत्री काय करणार आहे? आणि जर आम्हालाच सगळं करायचं असेल तर मग गृहमंत्र्यांनी बाजूला म्हणून आम्ही खातं चालवायचं का, ते तरी एकदा सांगावं. कारण आम्ही तुम्हाला इतके सगळे क्ल्यू आणि इतके सगळे हिंट देतोय, एवढी सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, तर ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. ज्या दिवशी ललित पाटीलने पलायन केले त्याच्या आधीचे सीसीटीव्ही फुटेज मी माझ्याकडूनही पब्लिक डोमेनमध्ये शेअर केले. रवींद्र दादांनीही ते शेअर केलेले आहेत, दाखवलेले आहेत. ज्या पद्धतीने त्याचा लेमन ट्री हॉटेलमधला वावर होता तो इतका सहज होता की तो तिथे वास्तव्याला आहे की काय नव्हे, तो होता असंही बोललं जातंय. तर मग लेमन ट्री हॉटेलमध्ये कुणाच्या नावाने रूम बुक होत्या की अननोन रूम बुक होत्या याची सुद्धा माहिती पोलिसांनी काढायला हवी. जे संजय ठाकूर ज्यांच्या कारकिर्दीमध्ये ससूनच्या गेटवर 2 कोटीचा ड्रग सापडतो आणि ज्यांच्या कारकिर्दीमध्ये तब्बल 9 महिन्याची ट्रीटमेंट एका आरोपीवर पंचतारांकित व्यवस्था देत होते, अशा माणसाला त्या पदावर राहण्याचा अधिकार आहे का? ज्यांच्या मार्फत त्याने पलायन केलं, ज्या ज्या लोकांनी मदत केली, ज्या पोलिसांनी सांगितलं माझ्या हाताला झटका देऊन तो पळाला, तोच पोलीस सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतो, याचा अर्थ त्याच्यात संबंध होता, सगळे त्याला सामील होते. पण त्यात तिसरी महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे रोजरी शाळेशी संबंधित विवेक अराणा. हा विवेक अराणा ज्याच्यावर ईडीने कारवाई केली होती, नंतर तोही उपचार घ्यायला तिथेच आला. हे फार गमतीदार आहे की ससूनमध्ये चाललंय काय नेमकं, की एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा होते आणि मग गुन्हेगार आपली सजा वाचवण्यासाठी 1.5 वर्ष उपचार घेतो, 1 वर्ष उपचार घेतो. 1.5 वर्ष कोणत्या प्रकारचा उपचार घेतात हे एकदा संजय ठाकूरांनी सांगणे गरजेचे आहे आणि संजय ठाकूरांची चौकशी होणंही गरजेचं आहे. विवेक अराणाची गाडी, त्याचा ड्रायव्हर दत्ता डोके, ज्या दत्ता डोकेने गाडीतनं ललित पाटीलला पळायला मदत केली, हा दत्ता डोके हडपसरवरून पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. पण त्याची पुढे चौकशी काय झाली, पुढे त्याच्यामध्ये नेमकं काय काय घडलं, त्याची प्रगती काहीच होत नाही. आणि आश्चर्याची गोष्ट की यावर एकदाही गृहमंत्र्यांना बोलावंसं वाटत नाही. सन्माननीय गृहमंत्र्यांकडून आम्ही अपेक्षा करतोय, गेली 10-11 दिवस झाले बाकीच्या सगळ्या गोष्टींवरती त्यांना बोलायला वेळ आहे, परंतु मी माध्यमांच्या समोर ही गोष्ट पुन्हा एकदा उजळणी केली पाहिजे. अनिक्षा जयसिंगानी प्रकरणातही अशाच पद्धतीने आळीमिळी चुपचिळी करून एकमेकांना सहकार्य केलं आणि हे प्रकरण रफादफा झालं. प्रदीप कुरुलकरचं प्रकरण उजेडात आलं, प्रदीप कुरुलकरच्याही प्रकरणामध्ये आळीमिळी चुपचिळी झाली आणि ते प्रकरण यथावकाश आम्ही चौकशी समितीला देतोय वगैरे वगैरे म्हणत तेही प्रकरण लोकांच्या दृष्टीआड करण्याचा प्रयत्न झाला.
आताही पुन्हा तेच चालू आहे की या प्रकरणावरून सरकारचं आणि एकूण महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष भटकवण्यासाठी सरकारकडूनच काही उपकंत्राटं दिली जातात आणि उपकंत्राटदार वेगळे विषय घेतात। सन्माननीय मुख्यमंत्री मग उपकंत्राटदारांच्या सोबत बैठका घेतात, मात्र ड्रगच्या विषयावर ना उपमुख्यमंत्री बोलतात ना मुख्यमंत्री बोलतात। गृहमंत्र्यांनी बोलणं अपेक्षित आहे। मला वाटतं की किमान पालकमंत्री म्हणून आमच्या सन्माननीय अजितदादांकडून खूप अपेक्षा आहेत। सन्माननीय अजितदादांनी तरी यामध्ये लक्ष घालावं आणि गृहमंत्र्यांना वेळ नसेल, गृहमंत्र्यांना कदाचित अजून काही वेगळे पक्ष फोडण्याची कामं असतील, तर किमान पुण्याचे पालकमंत्री म्हणून आणि पुण्याचे काळजीवाहू म्हणून, पुण्याबद्दल आपुलकी प्रेम आहे म्हणून तरी सन्माननीय अजितदादांनी या प्रकरणात लक्ष घालावं ही आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून। याच्यातला जो ड्रायव्हर होता अरणाचा दत्ता डोके, हा दत्ता डोके असेल, संजय ठाकूर असेल, आदित्य काळे असेल किंवा उपचार करणारा डॉक्टर असेल, या 4 लोकांची जरी नार्को टेस्ट करायची ठरवली आणि या 4 लोकांची नार्को टेस्ट केली तर निश्चितपणे अनेक गोष्टी उजेडात येऊ शकतात। जो फोन ललित पाटीलच्या ताब्यात आहे पोलिसांच्या, हा फोन अजूनही का उघडत नाही? तो फोन उघडण्यासाठी ज्या काही तुम्हाला एजन्सीला बोलायचंय, ज्यांच्याशी बोलायचंय, आणि जसं धंगेकर दादांनी सांगितलं की जी चौकशी समिती नेमली, जर संजय ठाकूरांच्याच सोबतचा समकक्ष अधिकारी ती चौकशी समितीत असेल, त्याच खात्याशी संबंधित माणूस असेल, तर ती चौकशी निष्पक्ष होईल असे कसे काय? त्यामुळे यामध्ये एकतर ठाकूरांचे निलंबन झाले पाहिजे, ठाकूरांचे निलंबन करून त्यांना पोलिसांनी सह आरोपी करत ताब्यात घेतले पाहिजे, त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, दत्ता डोके या ताब्यात घेतलेल्या ड्रायव्हरची नार्को टेस्ट झाली पाहिजे, यामधले जे उपचार करणारे डॉक्टर आहेत त्यांचे निलंबन केलं गेलं पाहिजे आणि त्यांना सह आरोपी केलं गेलं पाहिजे। आणि कारण ते केल्यानंतर आम्ही जे म्हणतोय की यात काही मंत्री आणि काही आमदार आहेत, ही सगळीच नावं यथावकाश बाहेर येते आणि ती यावीत, त्याचं क्रेडिट गृहमंत्र्यांनी घ्यावं म्हणून आम्ही गृहमंत्र्यांना आवाहन करतोय की तुम्ही थोडं तरी काम करा आणि त्याचं क्रेडिट घ्या की होय आम्ही काहीतरी शोध लावलाय। जर आम्हीच सगळं देणार असो आणि तुम्ही नुसत्यात कॉपी कॅट करणार असाल तर तुम्ही काय कारभार करताय गृहमंत्री म्हणून की सपशेल नापास होणार आहात, हे तरी एकदा स्पष्ट करा। आणि जर आता घटस्थापना होणार आहे, परवाला घटस्थापना आहे, 9 दिवस हे सणाचे आहेत, पुणे एज्युकेशनल हब तर आहेच आहे, पण पुण्यामध्ये असंख्य पब्स आहेत। या पब्स मधून काय ललित पाटीलने ज्या अर्थी ससूनच्या गेटवर 2 कोटीचा ड्रग सापडला, त्या अर्थी हे ड्रग्ज त्या पब मध्ये जात होते का? ही सगळी यंत्रणा जी उभी राहिली पुण्या एकट्या दुकट्या माणसाची नाही, याला किती माणसं त्याला सामील आहेत हे शोधलं गेलं पाहिजे। महत्वाची गोष्ट, जर इकडे एवढा मोठा पब एरिया आहे आणि ससूनच्या गेटवर 2 कोटीचा ड्रग सापडतो, तर मग याचा डीलर कुणीतरी असेल, डिस्ट्रीब्युटर असेल, एजंट असेल, ही सगळी जी चेन आहे ती चेन शोधण्यामध्ये पोलिसांना अपयश येत आहे का, पोलिसांनी जाहीर करावं। आम्ही 9 दिवस सणाचे असल्यामुळे शांत आहोत। आम्ही 24 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम देतोय, आम्ही तो पुणे प्रशासनाला देतोय, तो ससूनच्या प्रशासनाला देतोय की या 9 दिवसामध्ये काय ती कार्यवाही होऊन आम्हाला काय ती उत्तरं मिळाली पाहिजेत। अन्यथा महाविकास आघाडी म्हणून आम्ही 24 तारखेच्या नंतर रस्त्यावर उतरू आणि ससूनमध्ये संबंधित डीनला काम करू देणार नाही। डीनला सह आरोपी करणे आणि त्याची नार्को टेस्ट करणे ही आमची प्रधान मागणी असेल आणि ती मागणी ही पुण्यातल्या नव्हे तर एकूण महाराष्ट्रातल्या तरुणाईच्या भवितव्याची आणि आरोग्याची चिंता करत आम्ही ती मागणी करत आहोत। आणि याचसाठी या पत्रकार परिषदेद्वारे हे 9 दिवसाचं अल्टिमेटम, आम्ही सगळी नावं सांगितली आहेत तुम्हाला, आम्ही तुम्हाला सांगितले कुणाकुणाची आम्हाला नार्को टेस्ट अपेक्षित आहे। दत्ता डोकेच्या सोबतचं तुम्ही आता काय काय तुमच्या चौकशा झाल्या ते त्यांना माहिती, परंतु नार्को टेस्टला ते का मागे पुढे करतायत याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे। महत्वाचं म्हणजे याची चौकशी ही कुठल्या तरी स्थानिकच्या चौकशी समितीने, डिपार्टमेंटल चौकशी होण्यापेक्षा याची चौकशी ही सीबीआय चौकशी झाली पाहिजे, याची चौकशी ही केंद्रीय यंत्रणांच्या मार्फत झाली पाहिजे, याची अपेक्षा आहे।
तर आमदार आणि मंत्र्यांची जी नाव म्हणजे सांगताय काय जरा कोण म्हणजे ते तुमच्याकडे अजूनपर्यंत काही ठोस माहिती नाही, मी म्हटलं ना की मी जर सगळं मीच करायचं असेल तर मग गृहमंत्री म्हणून काय काम करणार? मग त्यांनी इतके दिवसात केलं आपल्याला करायचं असेल. हा, ते का करत नाही तोच आमचा प्रश्न आहे. ते का करत नाही? इन्व्हेस्टिगेशनचा मेजर पार्ट आता तुम्ही दोघं करतात असं साधारणपणे चित्र आहे. त्यामुळे चित्र असंच आहे, पण त्यांनी का करू नये? त्यांनी केलं पाहिजे. दत्ता डोके हा ज्याच्या गाडीतनं ललित पाटील पळून गेला त्या दत्ता डोकेची नार्को टेस्ट करा तुम्ही. ज्या संजय ठाकूरांनी 9 महिन्यापासून उपचार केले, तिथे दुसरा माणूस होता विवेक राणा ज्याला ताब्यात घेतलेला आहे, त्याचाही उपचार तिथेच होतो. वर्ष दीड वर्ष आरोपींवर काय उपचार होतो ससूनमध्ये? ससूनच्या 16 नंबर वॉर्डमध्ये गूढ काय आहे? 16 नंबर वॉर्डचं गौड बंगाल काय ते एकदा बाहेर आलंच पाहिजे. माहिती अशी मिळते की एका आरोपीला सरकारी बडदास्त ठेवण्यासाठी लाखो रुपये मोजले जातात. हे लाखो रुपये कशासाठी मोजले जातात आणि ते पैसे कुणाच्या खिशात जातात? हा मलिदा कोण खातं? ह्या सगळ्याच गोष्टी पुढे आल्या पाहिजेत. एकीकडे तुम्ही सर्वसामान्य रुग्णांकडे लक्ष देत नाही, मरायला लागला तरी त्याच्याकडे लक्ष देत नाही. आरोपींना मात्र पंचतारांकित सुविधा दिल्या जातात. 16 नंबर वॉर्डची सुद्धा सखोल माहिती घेतली गेली पाहिजे. ताई, या सगळ्या प्रकरणी तुम्ही जी नार्को टेस्टची मागणी करताय, संजीव ठाकूरांना आमदार साहेबांनी स्वतः विचारलं, आम्ही सगळ्यांनी देखील विचारलं, पण ते असं सांगतायत की हा पेशंट भरती होणं किंवा त्याच्यावर कुठले उपचार सुरू असणं हा सगळा गुप्ततेचा भाग आहे, त्यामुळे मी माहिती देऊ शकत नाही किंवा समितीला देऊ शकत नाही. मग नार्को टेस्ट करणं योग्य आहे, कितपत योग्य असं तुम्हाला? मी पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे की भारतीय गोपनीयतेचा कायदा जो सांगतो की कुठल्या गोष्टी गोपनीय ठेवाव्यात. आपल्याकडे माहिती अधिकार कायदा ज्यावेळेला येत होता त्यावेळेला त्याला विरोध करतानाच गोपनीयतेच्या कायद्याची चर्चा फार जोरात चालू होती की यामुळे गोपनीयतेच्या कायद्याचा भंग होतो. तेव्हा असं सांगितलं की माहिती अधिकार कायदा सर्व क्षेत्रात काम करू शकतो, फक्त 2 क्षेत्रात करू शकत नाही. त्यातला एक परराष्ट्र धोरण विभाग आणि दुसरा संरक्षण विभाग. परराष्ट्र धोरण आणि संरक्षण विभाग या 2 गोष्टी जर सोडल्या तर बाकी कुठल्याही खात्याची माहिती डिस्क्लोज करताना काहीही प्रॉब्लेम असू नये. मी पुन्हा सांगते की डॉक्टर संजय ठाकूर यांना आम्ही तब्येतीबद्दल विचारतोय. आम्ही पोलीस प्रशासनाला हे विचारलं का की तुम्ही कोणते प्रश्न विचारले, त्या प्रश्नांचं उत्तर काय आलं? आम्ही विचारलं का की दत्ता डोकेला ताब्यात घेतल्यानंतर तुम्ही त्याला काय काय विचारलंय ते? आम्ही म्हणतोय की तुम्ही दत्ता डोकेला ताब्यात घेतल्यानंतर त्याची नार्को टेस्ट करा. आणि संजय ठाकूर जे टाळाटाळ करत आहेत, जे गिरीश महाजनांच्या कृपेने या पदावर बसलेले आहेत, हे काही लपून राहिलेलं नाहीये की संजय ठाकूरांच्या वरती वरदहस्त कुणाकुणाचा आहे. त्यामुळे हे जे वरदहस्त असणारी जी सगळी नावं आहेत, या सगळ्या नावांना जर संजय ठाकूरांना तुम्ही त्याच पदावर ठेवाल आणि त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेवाल तर कशी काय चौकशी होऊ शकेल बरं? समकक्ष अधिकारी त्याच्या खालच्या असणाऱ्या सगळ्या यंत्रणा आणि स्टाफला प्रभावित करणार नाही कशावरून? त्यामुळे आधी त्यांना पदावरून दूर करणे गरजेचे आहे, जेणेकरून सगळ्या चौकशा निष्पक्ष होतील आणि त्यांना सह आरोपी सुद्धा केले पाहिजे. कारण 9 महिने कुठलाच आरोपी, कुठलाच रुग्ण सलगपणे उपचार घेऊ शकत नाही. 16 नंबर वॉर्डमध्ये सलग 9 महिने नाही, सलग 12 महिने आणि 15 महिने उपचार घेणारे आरोपी आहेत. या आरोपींना रेकमेंड कोण करतं? कुणाच्या प्रिस्क्रिप्शन वरून तुम्ही दाखल करून घेतलेलं असतं आणि याच्यावर संजय ठाकूरांना बोलावेच लागेल. अन्यथा संजय ठाकूरची माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला सांगितले पाहिजे, आपण ज्यांना कुणाला वाचवत असाल त्यांना वाचवता आपला पाय खोलात जाऊ नये ही विनंती असेल. तुम्ही अल्टिमेटम दिले, आरोग्य मंत्री असतील किंवा त्यामध्ये जे आरोप केलेले मंत्री असतील त्यांच्या बाबत अजून सरकारने कुठलीच भूमिका घेतलेली नाही. एक चौकशी समिती नेमली ती ससूनच्या सगळ्या प्रक्रियेबाबत नेमली. तुम्ही आता अजून आमदार आहेत म्हणताय, त्यामध्ये मंत्री आहेत काय म्हणताय? त्यांची मी म्हणूनच म्हटलं, हे बघा संजय राठोडांना नंतर क्लीन चिट दिली की नाही? नंतर दिली क्लीन चिट. ज्यांनी आरोप केले त्यांनीच त्यांना पंक्तीला घेतलं, मांडी लावून बसले. मग तुला पोळी देऊ का, तूप देऊ का विचारणा केली, सगळं केलं की नाही त्यांनी? मला असं म्हणायचंय, अनिल देशमुख साहेबांवर आरोप झाले होते, अनिल देशमुख साहेबांनी ती चौकशी प्रभावित होऊ नये म्हणून राजीनामा दिला की नाही पदावरून? प्रॉब्लेम काय आहे? हे शक्य आहे का की नाशिकमध्ये एखादा एवढा मोठा कारखाना उभा राहतो आणि तिथल्या मंत्र्याला पत्ताच लागतो?
मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही चौकशी हा शब्द म्हणता आणि आम्ही सहर्ष स्वागत करतो, आम्ही चौकशीला सामोरे जात आहे असं जर भुसे साहेब म्हणत असतील तर भुसे साहेबांचं मी स्वागत करते. नाना पटोलेंनी पहिल्या दिवशी सांगितलं की या सगळ्या प्रकरणी एक आमदारांनी मध्ये आमदार साहेबांनी सकाळी सांगितलं, त्याच दिवशी संध्याकाळी तुम्ही नाव डिक्लेअर केलं होतं आणि त्यानंतर जे काही झालं चौकशी मी म्हणते की एकच नाही अनेक नावं येतील याच्यामध्ये. त्या आमदारांचं आणि मंत्र्यांचं तुम्ही मंत्री म्हणताय, विद्यमान मंत्री म्हणताय, विद्यमान संघटनात्मक लोक सांगतात भाजपचे आणि आमदार देखील कुठल्या कुठल्या पक्षाचे आमदार आहेत या सगळ्या याच्यामध्ये. मी पुन्हा सांगते की सरकार पक्षातले आमदार आणि सरकार पक्षातले संघटनात्मक पदाधिकारी सुद्धा याच्यात असू शकतात, असतात. दुबईमध्ये पार्ट्या कुणाकुणाच्या झाल्या, कशा पद्धतीने झाल्या, ललित पाटील कुणाकुणाला मदत करत होता, ललित पाटील आधी कुणाकुणाचे इलेक्शन कॅम्पेन चालवत होता, इलेक्शन कॅम्पेन चालवताना ते भाजप आमदारांचंच इलेक्शन कॅम्पेन होतं का, ते नाशिकमधल्या आमदारांचं इलेक्शन कॅम्पेनचं काम त्याने केलं होतं का, कितीतरी गोष्टी आहेत ना. मला म्हणायचंय की जर सगळं मीच सांगणार असेल तर गृहमंत्री पदाचा चार्ज मी घ्यायचा का? पण बघा तेव्हा नाशिकमध्ये ना अजित पवार गटाचे पण एक मंत्री आहेत, नाशिकमध्ये अजित पवार गटाचे पण मंत्री आहेत ताई, मग त्यांचाही काय हातभार असू शकतो कारण एवढा मोठा कारखाना मी आपल्याला सांगितलं पाहिजे की अजितदादांचा गट हा नंतर सामील झालेला आहे, प्रकरण 9 महिने आधीपासून सुरू झालेला आहे. त्यामुळे मी पुन्हा सांगितलं पाहिजे की मला याच्यात काहीच राजकारण आणायची गरज नाही. याच्यात जर अजितदादा गटाचा माणूस असेल तर त्याची चौकशी व्हावी, परंतु जे प्रकरण सुरू झालं त्या काळामध्ये निश्चितपणे ते सत्तेमध्ये सामील नव्हते याचंही कारण. मी बोलताना मला वाटतं की जर मी अभ्यास करून काही गोष्टी बोलत असेल तर मी उगाच वेग काय ते काहीतरी जाऊ दे. उद्धव ठाकरेंनी सुद्धा रिपीट करा. मला ज्या ज्या लोकांची नार्को टेस्ट अपेक्षित आहे, डीन संजय ठाकूर यांना सह आरोपी करावे, त्यांचे पहिल्यांदा तर त्यांचे निलंबन व्हावे, निलंबन करून त्यांना सह आरोपी करावे आणि ललित ठाकूरला गेले 9 महिने किंवा काय 10-15 महिने जे काय होतं, हा जो उपचार चालू होता हा कोणत्या प्रकारचा उपचार होता, कोणी रेकमेंडेशन केलं होतं, कोणी व्हिडिओ कॉल केला, व्हॉइस कॉल केला, फेस टाईम केला, जे काय केलं ते असं ते कारण हे स्वाभाविक आहे की मंत्रिपदावरची व्यक्ती, आमदार व्यक्ती काही स्वतःच्या फोनवरून बोलणार नाही, पण ती बोलताना ससूनच्या लँडलाईनला बोलेल किंवा ससूनच्या जो काही ऑथेंटिक आहे त्याच्या मोबाईलला नक्की बोलेल. सो त्यांना बोलताना त्यांच्या नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे. दुसरं असं त्याला पळून जाण्यासाठी मदत करणारा, रोजरी शाळेशी संबंध असणारा विवेक अरहना ज्याला ईडीने ताब्यात घेतलं होतं आणि तोही आरोपी उपचार घेतोय ससूनमध्ये, त्याचा ड्रायव्हर दत्ता डोके ज्याला ताब्यात घेतलं हडपसर मधून, या दत्ता डोकेची सुद्धा नार्को टेस्ट झाली पाहिजे. त्याचा भाऊ भूषण पाटीलची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि उपचार करणारा डॉक्टर काय त्याने डे टू डे उपचार केला, त्याची लाईन ऑफ ट्रीटमेंट काय होती, त्याला ओबेसिटीचा आजार होता का, ओबेसिटीचं ऑपरेशन 9-10 महिने चालतं का, केमोथेरपीमध्ये पण नाही एवढं लागत वेळ, मग त्याला काय एन्जिओप्लास्टी एन्जिओग्राफी पण 9 महिने वेळच लागत नाही. विवेक अरहना काही तुम्ही आता गिरीश महाजनांचं नाव घेतलं, गिरीश महाजन आणि ललित पाटील पण संबंधित होते का असं काही? नाही, मी असं म्हटलं की संजय ठाकूर यांना गिरीश महाजनांचं बरदहस्त आहे मी समजू शकते असं माझं वाक्य होतं. मला तुम्ही ते 3 वेळा 4 वेळा विचारलं तरी मी ते वाक्य जशाच तसं तुम्हाला महाजन पण नाशिकचा पालकमंत्री, ललित पाटील पण तिकडचं शोधलं पाहिजे. शोधलं काम गृहमंत्र्यांचं आहे. आम्ही गृहमंत्र्यांना एवढं सगळं गिरीश महाजनांचं माझ्याकडे आत्ताच एक व्यक्ती येऊन गेली, ते बिचारे कॅमेरा समोर यायला तयार नव्हते. आता जस्ट अर्ध्या तासापूर्वी पुण्यामध्ये राहणारी एक व्यक्ती माझ्याकडे येऊन गेली, ज्या व्यक्तीची पत्नी 3 वर्ष झालं गायब आहे, ज्या व्यक्तीला संजय ठाकूरने 45 दिवसांच्यासाठी शॉक ट्रीटमेंट देत त्याला वेडं ठरवण्याचा प्रयत्न केला, जी व्यक्ती आत्ताही मला सांगत होती की ताई आम्हाला म्हणजे मला वाटतंय संजय ठाकूरांची पत्नी आणि या माणसाची पत्नी यांचे काहीतरी नातं आहे आणि तोही सांगत होता की या सगळ्या प्रकरणात गिरीश महाजनांनी काय पद्धतीने दबाव आणला आणि मला कुठेच राहू दिलं नाही, त्याचं अख्खं घर उद्ध्वस्त झालं. परंतु तो बिचारा घाबरला आणि तो कॅमेरा समोर येत नव्हता. मला त्याचं नाव त्याच्या सुरक्षेपोटी त्याला डिस्क्लोज करता येत नाही कारण त्याची इच्छा नाही डिस्क्लोज करण्याची आणि त्यामुळे मी म्हणते की जर
संजय ठाकूरांना ज्या ज्या लोकांचे वरदहस्त असतील आणि त्यांना वाचवण्यासाठी संजय ठाकूर जर माहिती डिस्क्लोज करत नसतील तर आम्हाला म्हणजे आम्ही तर माहिती अधिकार आणि बाकी सगळ्या गोष्टी वापरू, सगळं करू आम्ही. परंतु जर सगळं आम्हीच करणार असू तर सरकार चालवणारे आरोग्यमंत्री, कारण हॉस्पिटल एरियामध्ये ड्रग सापडलेला आहे त्यामुळे आरोग्यमंत्र्यांची जबाबदारी येते. तानाजी सावंत साहेबांनी आता कृपया असं म्हणू नये की याच्यात माझा काय दोष आहे, कारण मनपाच्या कळवा ठाणे मनपाच्या रुग्णालयातल्या मृत्यूला ते म्हणाले माझा संबंधच येत नाही. पण तानाजीराव विसरले कदाचित की सध्या सगळ्या मनपा बरखास्त करून तिथे प्रशासन आहे आणि प्रशासन आहे म्हणजे अल्टिमेटली सरकारच्या ताब्यात सगळं आहे आणि सरकारचा आरोग्यमंत्री म्हणून ही जबाबदारी तानाजीरावांचीच येते. त्यामुळे आरोग्यमंत्री, गृहमंत्री या सगळ्यांची चिंता जर आम्हीच व्हायची असेल तर सरकार पक्षात आपण काय करत आहात बरे, की आपण फक्त खेकड्यांनी धरण फुटलं याच्यावर शोधनिबंध लिहित बसणार आहात, सांगितलं पाहिजे काय. मागच्या पिढीच्या परंपरा आणि पुढच्या पिढीच्या अपेक्षा यांना एकाच छताखाली एकत्र आणणाऱ्या तुमच्या मनातल्या घराला भेट द्या. रिडेव्हलपमेंट क्षेत्रातलं कोथरूडमधलं सगळ्यात विश्वसनीय नाव बढेकर ग्रुप, नाते विश्वासाचे.